सत्य असेल तेच दिसेल. पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या मोक्का प्रकरणातील 2 फरार आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 4 पथकानं अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी गेल्या 2 वर्षापासून फरार होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव युनिट 4 यांनी पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मोक्का गुन्ह्यातील आरोपी संतोष सुरेश भालेराव वय वर्ष 21 राहणार सोमेश्वरवाडी पाषाण हाकुर्डी येथील रमाईनगर परिसरात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी खंडोबा माळ चौकीत सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान दुसऱ्या कारवाईत पोलिसांना आकाश उर्फ अक्की संतोष देवकर वय वर्ष 20 राहणार मोशी हा औंध येथील इंदिरा वसाहत परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आंबेडकर चौक परिसरात सापळा लावून त्यालाही अटक केली. तपासादरम्यान दोन्ही आरोपी चतुशृंगी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 469/2024 मध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी, अपहरण, धमकी तसेच आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत फरार असल्याचं उघड झाले. पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना चतुशृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत, पोलीस हवालदार अजय गायकवाड, प्रवीण भालचिम, सुभाष आव्हाड, विठ्ठल भावळ, विशाल इतापे, जहांगीर पठाण, अमजद शेख, नागेश सिंग कुवर आणि वैभव रणपिसे यांच्या पथकानं केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.